स्ट्राईकला नागेश, नॉन स्ट्राईकला अजित. नागेश आणि अजित ही सलामीची जोडी आणि षटक क्रमांक पहिल्यामध्ये मिस्टर अमोल राजेंद्रजी आत्माराम धुळे साहेब यांच्या माध्यमातून 1111 रुपये. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार. इथे जी पांडुरंग भोईर साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयाची भरीव देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचे देखील आम्ही विशेष आभार आहोत. प्रत्येकाच्या मोलाचं सहकार्य आणि त्यानंतर जाणता राजा चषकाचं आयोजन नियोजन अफलातून. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. वेग तर चांगला होता परंतु इथे नियंत्रण नव्हतं चेंडूवरती. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे पंचांनी या ठिकाणी घोषित केलंय. या पहिल्या मॅचमध्ये अमोलने जबरदस्त लाईन अँड लेंथने गोलंदाजी केली होती. अचूक टप्प्यावरती भेदक मारा आपण जरूर पाहिला होता. आजच्या दिवसातील जर पाहिले गेले तर 5वा मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दिसतोय. सन्माननीय रमेशजी पाटील साहेब उपस्थित झाले. वेलकम, आपल्या देखील स्वागत. या जाणता राजा चषकाच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. कुठल्याही गोलंदाज जर हॅट्रिक घेतली तर सन्माननीय कुमारजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राईज त्या गोलंदाज दिलं जाईल. संधी आहे, संघाला गरज देखील आहे विकेटची. आता पाहू विकेटच्या शोधामध्ये आलेत षटक क्रमांक 1 मध्ये मिस्टर अमोल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. या पुढचा बॉल बॅटची कडा, डायरेक्ट हिट. लगोरी खेळ आठवला असेल आणि तशाच पद्धतीचा हा डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय. प्रतिस्पर्धी संघाचा एक जबरदस्त बॅटर आणि त्याची विकेट. थँक्यू डिझे. कुठेतरी कॉलिंग चुकलं आणि तेच पाहत असताना जर पाहिले तर मिस अंडरस्टँडिंग झाली आणि त्यानंतर विकेट गेली. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं अजितची अशा प्रकारची विकेट गेली होती ज्यावेळेला अजित नॉस्ट्राईक एंडला होते. स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने सांगितलं होतं धाव घे अजित, परंतु तिथे जर पाहिलं तर अजित पुढे आला. पुन्हा एकदा मागे सरकण्याचा प्रयत्न केला, क्रीजमध्ये बॅट टेकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यापूर्वीच विकेट गेली होती ती म्हणजेच अजितची. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नागेशची विकेट जात असताना दिसते. रनआउटच्या माध्यमातून पहिला धक्का लागला गेला आहे जांभूलपाडा संघाला. धावसंख्या धावफटकावरती 0. धावफटक देखील ओपन झालेला नाही आहे. अमोलने चांगलं वर्चस्व या मॅच मध्ये दाखवलेलं आहे. पुढचा बॉल, या पुढचा बॉल, पहिला बॉल खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर रणजित चा फटका फसलाय. धावता झेल कंप्लीट केलाय, जबरदस्त झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. विकेट जाईल. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. थँक्यू तुषार. कालचा दिवस 31चा होता. आज 31 नंतर फर्स्ट आहे. 1 जानेवारीचा दिवस आहे. मोठ्या संख्येने आपल्या खारडी गावातील जसं मी म्हटलं की आजी माझी खेळाडू आहेत ते आता हा संपूर्ण मंच भरलेला आहे. व्यासपीठ त्या पद्धतीनं भरून दिसतं. त्याचं कारण आहे कारण की कोसमाय खारडीचा संघ ज्या ज्यावेळी बाहेरच्या अगदी मैदानावरती खेळण्यासाठी जातो ना त्यावेळी खारडी गावाचा सपोर्ट हा नेहमी असतो आणि तो सपोर्ट पुन्हा एकदा अगदी पाहायला मिळतोय. आदरणीय जगनजी पाटील साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहेत. लगातारच्या 3 विकेटसाठी हॅट्रिक विकेटसाठी 200 रुपयाचा प्राईज. एक वेळ आपण एबीला पाहिलं आहेत. आता अमोल पोहोचला आहेत. अमोलकडे लेदर क्रिकेटचा जो अनुभव आहे लेदर क्रिकेटमध्ये देखील तो सर्वाधिक चांगला खेळ आता सध्याच्या घडीला दाखवतोय आणि या मैदानावरती तो आता कशा प्रकारे हॅट्रिक कॅच घेतला त्याला देखील 100 रुपयाचा पारितोषिक आहे. ते जगन पाटील साहेबांच्या माध्यमातून दिलदार व्यक्तिमत्व आहेत. येतो मी पुन्हा एकदा तुषार आपल्याकडे. चांगला उल्लेख या ठिकाणी अमोलचा केला आपण कारण की ज्याप्रमाणे लेदर बॉलचा अनुभव आहे आणि खरं तर लेदर बॉल आणि टेनिस बॉलमध्ये फार मोठा फरक पाहायला मिळतो परंतु टेनिस बॉलमध्ये देखील अमोलच्या नावाची छाप सोडत असताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिल्या दिला आतापर्यंत अफलातून कामगिरी.
हो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर पंचाने इशारा केला आहे नो बॉल, कारण की यापूर्वी वन बाउन्स वरती ओव्हर दिला होता, इथे नो बॉल हाताळला आहे. आता इथे जर पाहिले गेलं तर धडपण आता मात्र गोलंदाजावरती दिसणार आहे. फ्री हिटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची एक संधी मैदानाच्या आतमध्ये भूमा मिळणार आहे. संघाची धावसंख्या धावफटका जर पाहिली तर आता मात्र 1च्या घरामध्ये. जर विकेट घेतला अगदी जर पाहिजे यष्टा उद्ध्वस्त जर केला तर 200 रुपयाचा कॅश प्राईज कुमार भोईर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. पारितोषिक प्रत्येक जण लावतोय, कारण की आपल्या गावातील एक बलाढ्य संघ आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला आहे. गेल्या मॅचमध्ये जसं अमोलला वन बाउन्सवरती ओव्हर दिलं त्यानंतर हलकासा त्याने कटरचा वापर केला आणि या ठिकाणी देखील जर पाहिलं तर बुद्धिमत्तेची गोलंदाजी मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये करत असताना मिस्टर अमोलला आपण बघतायत. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले आहे. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघ अर्थातच जांभूलपाडा संघ बॅटिंग करत असताना डगमगला गेला आहे, कारण की धावच बनत नाही या पहिल्या षटकात. अफलातून गोलंदाजी पुन्हा एकदा अमोल तयार. षटकातील पुढचा बॉल, इथे धीम्या गतीचा बॉल आणि पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चांगले गोलंदाज, टप्पा थोडासा लांब ठेवला गेला आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर टप्पा लांब ठेवत असताना चेंडूला उसळे देखील दिली या बॉलवरती. तुषार, एक गोष्ट जवळून पाहिली तर नाव त्याचं अमोल आहे, पण खार्डीच्या प्रत्येकाला माहीत आहे की तो अनमोल आहे. खार्डी संघासाठी अनमोल खेळणारा अमोल आहे. त्या अमोलनं सध्या मैदानाच्या मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. खूप चांगली गोलंदाजी, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देत असताना आत्तापर्यंत जर पाहिले गेलं तर गडी देखील त्याने बाद केलेत. कौतुक करावं लागेल अमोलचं. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर लेदर बॉल खेळतात तेवढंच चांगलं टेनिस बॉल देखील ते या हंगामात जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत. या पुढचा बॉल, काय वेग होता, काय व्हेरिएशन होतं, काय नियंत्रण होतं, सर्व काही ओके या बॉलवरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय वाघोबा जांभूलपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 1 ही धावसंख्या धावफटकावरती लागले गेले. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 ही धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते. जनता राजा खाडी जसं की आपण बघतायत एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाख मुलाची ही स्पर्धा पाहायला मिळते. भरपूर जर पाहिले गेलं तर मेहनत आयोजकांनी घेतले आणि खरं तर जर पाहिले गेलं तर आधुनिक क्रिकेट पुढे जात असताना आपण पाहिले सातत्यपूर्वक जर पाहिले तर नवनवीन प्रकल्प आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत आहोत. फक्त आणि फक्त धावसंख्या 1. आता बॅटिंग चांगली करावी लागेल जांभूळवाड टीमला. अजित या टीमचे एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ॲज अ कॅप्टनची भूमिका ते अदा करत असतात. पाहूया या मॅचमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करतील. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात. लोवर फुलटॉस समोर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल सीमारेषा पलीकडे एका टप्प्याच्या सहाय्याने धाव मिळतील 4. येतो पहिल्या बॉलवरती अजितच्या बॅटमधून चौकार. थँक्यू डीजे. चौकार तर आलाय. चौकाराच्या माध्यमात आता धावफटकाला गती मिळाली. धावफटक जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, ते म्हणजे 5च्या घरामध्ये. प्रत्येक कॅचसाठी जर पाहिलं तर सन्माननीय जगनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर लेगस्टिक सोडणारा चेंडू होता. लाईन थोडीशी खराब होती, नियंत्रण होते. या बॉलवरती पंचांचा इशारा आला. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी धाव वेट केली जाते. संघाची धावसंख्येवर भर पडलाय. धावसंख्या पोहोचते धावफटकावरती, ती म्हणजेच 6च्या घरामध्ये. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचमध्ये. 50च्या पलीकडे 5 षटकामध्ये जायचं आहे, तर या षटकामध्ये धाव येणं गरजेची गोष्ट आहे. अन्यथा यानंतर पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर कमी प्रमाणात धावा येत असताना दिसणार आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. षटक क्रमांक 2 मध्ये तिथिक्ष. ओहो, यावेळेला जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. इथे ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. यापूर्वी लेगस्टिकच्या बाहेर पाहिला. हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर राहतोय आणि कुठेतरी जर पाहिले गेले तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर प्रेशर, दबाव हा गोलंदाज तितिक्षवरती जाणवून येतो. आणि हेच पाहत असताना जर पाहिले गेले तर एका बॉलमध्ये जवळपास 6 धावा आतापर्यंत तितिक्षने या गोलंदाजाने खर्च केलेले आहेत.
संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते ती म्हणजे 7च्या घरामध्ये 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग टॅगवरती बॉल तयार. ओहो पुन्हा एकदा वारंवार वाईट चेंडू येत आहेत. हा फायदा आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. बॅक टू बॅक जर पाहिले गेले तर सलगचा हा तिसरा चेंडू वाईट पाहायला पडतोय. एक लेगस्टिकच्या बाहेर आणि लागोपाठ ऑफस्टिकच्या बाहेर 2 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या धावफटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती 8च्या घरामध्ये 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर बॅटिंग करणाऱ्या टीमला एक मोठं टार्गेट बनवायचं आणि ते मोठं टार्गेट बनवण्यासाठी या ठिकाणी प्लस पॉईंट म्हणजे गोलंदाज खराब गोलंदाजी करतायत. या पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा वरती विकेटने फुलेलेंचा बॉल ऑनसाइड ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक वेगाने आले बॉलपर्यंत चांगली फेकी. इथे धाव देखील घेऊ दिली नाही. जबरदस्त फेकी शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचले होते आणि पाहत असताना इथे डॉट बॉल कमबॅक केलंय. चौकारानंतर बॅक टू बॅक 3 बॉल वाईट. त्यानंतर इथे एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरवली जाईल ती म्हणजे 8च्या घरामध्ये 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. या पुढचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल वेगाने प्रस्थान होते बाउंड्रीच्या दिशेने. शेवटच्या षटकाला बॉलला स्टॉप केलंय. फेकी होईल तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 10च्या घरामध्ये डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. नक्कीच. आणि एक पारितोषिक देखील आलं आहे खास करून दिनेश शिकोवाला यांच्याकडून एक पारितोषिक आहेत. कुसमाई खराडी संघ जर जिंकला तर चंद्रकांत भोईर यांच्यासाठी एक स्पेशल पारितोषिक त्यांना ठेवल्यात. बॉटल ठेवल्यात 3 पण त्या कुठल्या आहेत त्या सध्या सांगितलेल्या नाहीत. फटका हवेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय टायमिंग सहित बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजितच्या बॅटमधून कडक बेधडक सिक्सर. थँक्यू डीजे. पहिल्या मॅचमध्ये कुठेतरी माघार घेतली होती. विकेट गेली होती रनआउटच्या माध्यमातून ती म्हणजे अजितची. आणि त्यानंतर या मॅचमध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना जोर आपला अजित पाहायला मिळतोय. संघ अडचणीत होता. त्या अडचणीतून बाहेर काढणारा एक षटकार आला. धावसंख्या धावफटकावरती 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले आहेत. पुढचा बॉल या षटकात धावा आल्या. तितीक्षे धावा खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम यूज सिक्सर. अजितच्या बॅटमधून आणखीन एक पराक्रम. बॉल सीमारेच्या पलीकडे षटकार. थँक्यू डीजे. ताबडतोड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीमचे कॅप्टन अजितला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. संघ अडचणीत होता त्या अडचणीतून बाहेर काढले. या षटकामध्ये आतापर्यंत तिथिक्षने जर पाहिले गेलं तर 2 षटकार खर्च केलेत. एक चौकार आलाय. त्यामध्ये जर पाहिलं तर 3 बॉल लगातार वाईट पाहायला मिळत आहेत. एक डॉट 2 डबलच्या धावा आल्यात. शेवटचा अंतिम बॉल ऑप्स्टिकच्या बाहेरचा बॉल फुलटोस अपील केले आणि LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात इम्पॅक्ट लाईन मध्ये होता. मिडल स्टिकला आदळणारा बॉल हेच पंचाने सांगितलं गेलंय आणि अजितची विकेट जाईल. इम्पॅक्ट लाईनमध्ये होता. हेच पाहत असताना जर पाहिले गेले तर विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि परतावं लागेल या ठिकाणी अजित या बॅटरला. टीमचे कॅप्टन परतीच्या प्रवासाला. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. पुन्हा एकदा एक संगीत घेणार आहोत डीजेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. धावसंख्या धावफटकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफटकावरती जय वाघोबा जांभूलपाडा.
थँक्यू डीजे. महाराष्ट्रातील लोकप्रिय गीतकार आगरी कोळ्यांची आणबान शान जगदीशजी पाटील साहेब यांचा वाढदिवस. त्यांना संपूर्ण जनता राजा चषकाचे आयोजक त्यांच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा साहेब. आणि खरखरच आगरी कोळ्यांची जी जुनी लोकगीतं आपण बघतायत जगदीशजी पाटील साहेब यांच्या अगदी जर पाहिलं तर मुखातून ती गायलेली संगीतं आणि त्यांचा आज वाढदिवस. त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. संपूर्ण खार्डी ग्रामस्थ, संपूर्ण खार्डी गाव, जनता राजा चषकाचे संपूर्ण आयोजक. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फटकावरती लागले गेलेत. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. राकेशजी राऊत सरपंचांच्या भूमिकेमध्ये ॲक्युरेट निर्णय देण्यामध्ये सातत्याने त्यांचं नाव राहिले पुढे. आणि खरोखरच पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या मोठमोठ्या स्पर्धा होत असतात, विलेजी नायर सर असतील, अजितजी म्हात्रे सर असतील, राकेशजी राऊत सरांना आपण बघतायत नेहमीच या पंचक्रोशीतील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहिले तर त्यांना आपण पाहत असतो पंचांची भूमिका अदा करत असताना. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पुन्हा एकदा एक्सप्रेस गोलंदाज मिस्टर अमोल या ठिकाणी षटक क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत. कोसमय खार्डी टीमचे एक्सप्रेस गोलंदाज. पहिला बॉल यावेळेला जर पाहिले तर हवेत खेळलाय मिस्टर मिक्सोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय तिथे चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली. डीप मिड विकेटला एक साधा सोपा सरळ झेल सोडलाय. आणि आता इथे जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदा झालाय. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23च्या घरामध्ये 23. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. वेलकम. आपल्या देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. जनता राजा चषक पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त केली. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो स्ट्राईक एंडवरती मिस्टर विजयने गेल्या मॅचमध्ये विजयी पारी त्याने खेळले. आणि खरंच जर पाहिलं गेलं तर कौतुक त्याही गोष्टीचं केलं जाईल. पुढचा बॉल अमोल तयार. विजयसाठी इम्प्रेसिव्ह बॉलिंग, इम्पॅक्ट चांगली बॉलिंग मी तर म्हणेन अमोलच्या माध्यमातून राहिली. पण गेल्या मॅचचा हिरो प्रतिस्पर्धी संघाचा विजयानं आपण पाहिलं. संघ अडचणीत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी ही मैदानाच्या आतमध्ये होत गेली. आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर संघ विजयाचा उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला. दुसऱ्या बाजूला खार्डी संघ आहे, एक बलाढ्य संघ. आत्तापर्यंत फलंदाजांना जखून ठेवण्याचं काम या षटक क्रमांक 3 मध्ये केलंय. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती. ओहो यावेळेला हवेत उडाला आहे मिस्टर मिक्सोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. इथे चुकीची फिल्डिंग. एका टप्प्याच्या साहाय्याने बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. पंचांचा इशारा आलाय. कारण की जर पाहिले गेले तर बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला गोलंदाज अमोलच्या माध्यमातून. आणि अमोलचे सातत्यानं हे बाउन्सर चेंडूच आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगवान ते सरार लाईन अँड लेथने आतापर्यंत गोलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या धावफटकावरती 27. कमबॅक केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून देखील चौकार आलाय. अशा अपेक्षा वाढल्यात आता. या पुढचा बॉल जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेचून मारलाय, कडक मारलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विजयच्या बॅटमधून एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. थँक्यू. गेल्या मॅचमध्ये झालेली बॅटिंग तीच बॅटिंग आपल्याला पुन्हा एकदा कंटिन्यू करायची आहे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये विजयला आपण बघतायत. जबरदस्त स्ट्रोक खेळला. चौकार नंतरचा आलेला षटकार. आता संघाच्या धावसंख्येला वेग मिळालाय. धावसंख्येच्या फटकावरती 33. पुन्हा एकदा अमोल तयार. ओहो यावेळेला काय शोल्डरचा वापर झालाय. अगदी जर पाहिले गेले तर वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उचलडी घेणारा बॉल अगदी पुरेपूर शोल्डरचा वापर झालाय. ॲक्शन स्पीक लाऊड अँड वर्क. आकृतीपेक्षा गोलांची कृती या ठिकाणी अफलातूनरित्या आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफटकावरती स्थिरवली जाईल. 33 धावा. 33. शेवटचा 3 बॉल षटक क्रमांक 3 देईल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
शेवटच्या बॉलवरती धावा किती बनल्या जातील पाहणं महत्वाचं आहे. चांगल्या स्थितीमध्ये मित्र म्हणा आता मात्र जय वाघोबा जांभूळपडा संघ पाहायला मिळतोय, कारण की धावसंख्या 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. इथे फटका चांगला आहे, बॅटच्या रडार मधला बॉल थेट पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटक क्रमांक 3 मध्ये देखील धावा या वेगाने खोऱ्याने बनवल्या गेल्या आहेत. बॅटिंग करत असताना जांभूळपडा संघाला आपण बघतायत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धाव फटकावर लागल्या 39. थँक्यू डीजे. सकाळ सत्रापासून चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून देखील पाहायला पडतात. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब मामा या ठिकाणी उपस्थित झालेत. जांभूळपाडा परिसरातून या गावातून ही मॅच पाहण्यासाठी आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2100 रुपये या संपूर्ण आयोजन समितीला देण्यात आले. त्यांच्या देखील आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतो या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप धन्यवाद साहेब. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फटकावरती 39च्या घरामध्ये काय बॅटिंग करतोय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्या फलंदाज पाहायला मिळतात मिस्टर विजय. कलात्मकता काय असते हे दाखवत असताना आपल्या मैदानाच्या आतमध्ये विजय. जबरदस्त बॅटिंग. षटक क्रमांक 4ला सुरुवात. हवेत उडाला बॉल. मिस्टर मिक्स स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि इथे दुसरा अटेम्प्ट मध्ये देखील झेल कंप्लीट झालेला नाही आहे. वेस्ट साईडचा आता इथे रिव्ह्यू घेण्यात आला आहे. अजितजी म्हात्रे सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आता त्यांचा निर्णय येईपर्यंत हा निर्णय तर पेंडिंग राहील, परंतु धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा तर कंप्लीट केल्यात. आता पाहणार आहोत नो बॉल आहे किंवा नाही याची प्रतीक्षा प्रत्येकाला लाभले. यस, फेअर डिलिव्हरी आहेत. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोचली गेली, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले तर अचूक चेंडू होता, फुलटॉस होता, परंतु डीप होणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी यष्ट्यांची खालती बॉल डीप येतोय आणि हेच पाहत असताना पंचांनी सांगितलं फेअर डिलिव्हरी, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल होती 2 धावा. 2 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 41. या पुढचा बॉल ओव्हर पिच आक्रमण केलंय आणि या बॉलला लांबच लांब पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धाव्यांसाठी षटकार. असतो कारण की दुसऱ्या बाजूला विजय चांगली बॅटिंग करतात. त्यानंतर स्ट्राईकवरती आता आले फलंदाज मिस्टर विराज आणि त्याला आत्मविश्वास आला. विराजने यापूर्वी एकही षटकार मारला नव्हता. लगातार 2 ते 3 बॉल डॉट खेळले, त्यानंतर सिंगल डबल आणि आता कुठेतरी षटकार मारलाय. ही ताकद बनली आहे ती म्हणजे टीम जय वाघोबा जांभूळपडाची. एक जर फलंदाज षटकार मारतोय तर लगेच दुसरे देखील बॅटर येतात आणि ते देखील षटकार ठोकतात. संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते 47. फुलटॉस बॉल. इथे खराब बॉल, खराब लाईन, खराब लेंथ. इथे नो बॉल पाहायला मिळतोय आणि पाहत असताना 1+1 हाईट इज फॅक्टर हेच पंचाने दर्शवले गेले. आजच्या दिवसात प्रत्येक मॅचमध्ये मला वाटतं एक नो चेंडू पडला गेलाय. संघाची धावसंख्या धावफटकावरती 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 धावा, 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल, मुक्त फटका खेळण्याची संधी हे दर्शवत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश सरना आपण जरूर बघतायत आणि स्ट्राईक एंडवरती हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तो अर्थात विजय. कशा प्रकारे आता बॅटिंग करताना दिसेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. फ्री हिटचा बॉल आहे. यापूर्वी फ्री हिट नसताना देखील त्याने षटकार ठोकलेत. प्रेशर घेऊन ते षटकार ठोकलेत. इथे कुठल्याही प्रकारचं प्रेशर घ्यायचं नाही आहे आणि षटकार ठोकायचा आहे. पाहूया त्या मॅचमध्ये किती धावा बनतील. षटक क्रमांक 4चा खेळ आपण बघतायत. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉल तयार मिस्टर धर्मेश. इथे या धीम्या गतीचा चेंडू होता, ऑनसाईडला टर्न केले. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील काउकॉर्न रिझनला. एकदा कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न हा वेगाने मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 धावा परिपूर्ण कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते
ती म्हणजे 51 धावा 50+. क्या बात आहे. जय वाघोबा जांभूळपाडा संघ. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅशबॅक या ठिकाणी देण्यात येईल. सन्माननीय मनोहरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याही माध्यमातून देणगी स्वरूपात या संपूर्ण स्पर्धेला आर्थिक सहकार्य केले, त्यांचे देखील विशेष आभार. फुल टच बॉल, इथे फटका हवेत खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक वा झेल घेतलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आहे की नाही. यस, पंचाने त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, बॅटरने घेतलाय. हेच पंच सांगत असताना दोन्ही टीमला एक एकदा रिव्ह्यू असेल, जर सक्सेसफुल झाला तर तो पुन्हा एकदा तो कंप्लीट केला जाईल, अनसक्सेसफुल राहिला तर परत रिव्ह्यू मिळणार नाही आहे, लक्षात ठेवा. यस, अजित सर पुन्हा एकदा जॉईंट असतील त्या ठिकाणी. वेस्ट हाईटचा हा रिव्ह्यू घेतलाय. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या, लक्षात ठेवा. निर्णय पंचांचा लगेच आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. अजित सरना आपण बघतायत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. हा तिसरे पंच बरोबर बिझी राहिलेत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की प्रत्येक मॅच मध्ये जर पाहिले गेले तर रिव्ह्यू येत असताना दिसत आहेत. जाणता राजा अगदी जर पाहिले तर चांगले झेंडे आपल्याला पाहायला मिळतात लहरत असताना. मैदानाच्या चहू बाजूला हे आपल्याला जरूर झेंडे पाहायला मिळत आहेत. येस, पंचांचा इशारा आलाय. इथे फलंदाज बाद असतील, कारण की वेस्ट हाईटचा थोडा खाली होता चेंडू आणि हा फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. आयोजकांनी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवले. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या आत पाठवायचा आहे. पंचांनी जो निर्णय दिला त्यावर तुम्हाला ठाम राहावं लागेल. सातत्याने जर पाहिले गेले तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतले जात आहेत. संघाची धावसंख्या धावफटकावर जर पाहिले गेले तर 51 धावा. विजयची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेली, महत्त्वाची विकेट होती. 16 धावा ज्याने बनवल्या गेल्यात. अगदी जर पाहिले गेले तर 5 चेंडूचा सामना त्याने केला आणि त्यानंतर त्याची विकेट गेली मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 4था गट प्रगतीपथावर चालू असताना आत्तापर्यंत जर पाहिले गेले तर 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्या डावातील इथून देखील जर पाहिले तर 8 चेंडूचा गट शिल्लक असणार आहे, बाकी असणार आहे. आणि कशा पद्धतीचे धावा बनवतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. बेनिफिट या गोष्टीचा आहे, आतापर्यंत 50च्या पलीकडे गेलाय जांभूळपाडा संघ. थोडंसं धीम्यागतीचा बॉल होता, ऑनसाइडला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑनला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी राहिलेत. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 4थ्यातील 5 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला आहे आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 52 धावा धावफटकावरती 52.
52 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. जबरदस्त जर पाहिले गेलं तरी मॅच रंगत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून 50च्या पलीकडे जाण्यासाठी प्रयत्न होता. यशस्वी प्रयत्न आतापर्यंत पार पडत असताना मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. हो, यावेळेला जर बदल फिरवण्याचा प्रयत्न होता परंतु आडवे बॅटने ऑनसाईडला टर्न केल्या बॉलला क्षेत्ररक्षक विकेट बॉलपर्यंत पोहोचतील. डीप मिड विकेटचे तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केले तर फेकी वाईडी झाली. बॅकिंग येईल तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या बॉलवरती 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. प्रथमदा बॅटिंग करत असताना जय वाघोबा जांभूलपाडा या संघाला आपण बघतायत. घेऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. संख्या फटकावरती 53 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. तर षटक क्रमांक 5 मध्ये मिस्टर पंकज अँड आपण बघतायत. पहिला बॉल पंकज बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल. आक्रमण केले बॉलवरती क्षेत्ररक्षक पोहोचतायत डाऊन दी बॉल आणि इथे प्रयत्न कमी पडलेत आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती मिळतील धावा 2. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी प्रयत्न त्या ठिकाणी केले. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि नागेश होते त्या ठिकाणी. कदाचित हा चेंडूची अगदी उंची गाठता आली नाही आहे. त्यानंतर जर पाहिले गेले तर नियंत्रण नव्हतं या अगदी चेंडूवरती बॉल कुठे लँड होईल आणि हे पाहत असताना थोडीशी चुकी घडली आणि चुकीचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला 2 धावांमध्ये प्राप्त केला गेला. शॉर्ट बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत आतमध्ये. जर पाहिले गेले तर इनफिल्डच्या होते. पुन्हा एकदा चुकीचे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. फेक होईल तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्या जातात. खाडी टीमने थोडेसे चुका केल्यात या मॅचमध्ये. जी धावसंख्या 50च्या पलीकडे पोहोचली होती त्यानंतर देखील अशा चुका जर चालू राहतील तर 70च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न नक्कीच टीम जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून केला जाईल. संघाची धावसंख्या धावफटकावरती 57. शॉर्ट बॉलचा वापर. आक्रमण केलाय जसा चेंडू तशी बॅट फिरवणं हे सातत्यानं या लेफ्टी बॅटरचं काम आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक षटकार विराज या बॅटमधून. वैतरणा अ गट आपल्याला पाहायला मिळतो आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. टॉप 8 टॉप क्लास क्रिकेट आजच्या दिवसामध्ये जर पाहायला मिळालं. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूने आपले 100% या स्पर्धेत दिलेत. कारण की लाख मोलाची स्पर्धा आहे. जाणता राजा चषक खार्डी या गावातील एक भव्य दिव्य मानाचा करंडक चषक आपण बघतायत. नेहमीच या स्पर्धेचे प्रत्येक जण वाट पाहत असतो. ओहो, यावेळेला देखील जर पाहिले गेलं तर वेगवान चेंडू त्यावरती देखील आक्रमण आणि पुन्हा एकदा बॉलला आता दशा दिशा बिघडून टाकले गोलंदाजाची. फलंदाज विराजच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. थँक्यू डिझे. या षटकाराच्या माध्यमातून 69 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. जय वाघोबा जांभूलपाडा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत का बॅटिंग करतायत. अफलातून कामगिरी. ग्रेट इनिंग, ग्रेट बॅटिंग आणि काय टायमिंग सहित विथ द बॅटवरती मिड ऑफ द बॅटने सरळ चेंडूला फेकून देण्याची किमया ही साध्य करत असताना तर टायमिंग तुम्ही कराल क्रिकेटमध्ये तर धावा तुमच्या बॅटमधून या खोऱ्याने वेगाने वाहिल्या जातील. पुढचा बॉल. पुन्हा एकदा आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहेत. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा षटकार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराजच्या बॅटमधून.
चला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण गेल्यात लगेच आहे खाली. नवीन चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय. थँक्यू. महेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व महेश भोईर. वेलकम. आपल्या देखील सहरचे हार्दिक हार्दिक स्वागत. या दुपारच्या 17 नंतर संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ते म्हणजे 75-75. शेवटचा अंतिम बॉल इथे फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल सीमारेषा पलीकडे सलगच्या 4 बॉलवरती 4 चौकार. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटक्यावरती 80-81 धावा या ठिकाणी जर पाहिलं तर बनल्या गेल्यात. 81 धावा बनल्या गेल्यात आणि 82 धावांचं एक भलं मोठं लक्ष. एकदा बॅटिंग आवडली असेल तर विराजसाठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त बॅटिंग विराजने मैदानाच्या आतमध्ये दाखवली. षटकारांची आतिषबाजी करून दाखवली. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 81 धावा बनल्यात. 82 धावेंचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरल्या गेलंय. चला पुढची मॅच कसळली आणि त्याच्या विभागाच्या फणसपाडाचा दोन्ही टीमला विनंती करतो कॅप्टन यायचं टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय पाहुणे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस ओढून घेणार आहोत. चला श्रीराम कसळली आणि फणसपाडा संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. थँक्यू. चला कसराळी संघ आणि फणसपाडा दोन्ही टीमला विनंती करतो लगेच टॉससाठी या. त्वरित आपण टॉस करणार आहोत या पुढचा मॅचचा. 81 धावा भलं मोठं लक्ष ठेवले गेले. जबरदस्त कामगिरी या संपूर्ण डावामध्ये राहिली गेली. नागेश लवकर आउट झाले. अजितने चांगली बॅटिंग केली. रणजित लवकर आउट झाले. विराज आणि विजय दोन्ही बॅटरने चांगली बॅटिंग केली. 81 बनल्यात. 82चं लक्ष घेऊन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम जांभूळपाडा संघ उतरलाय. आता प्रतिस्पर्धी आई कुसुमे खार्डी संघाला 82 धावांचा पाठलाग करावा लागेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये. चला कसरळी संघ आणि फणसपाडा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो लगेच आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. चला सन्माननीय रमेशजी पाटील उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. रमेशजी पाटील सापडा विनंती करतो या आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. सन्माननीय रमेशजी रामा पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत या पुढच्या मॅचचा. दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. या पुढच्या मॅचसाठी लाख मोलाच्या आपण स्पर्धा खेळतायत. आपण पाहत आहोत आपण ऐकत आहोत जनता राजा चषक एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा. टॉस स्पिन केला जातो पाहुण्यांच्या शुभ असते. फणसपाडा संघाचा कॉल टेल असा कॉल आणि हेड आलाय. फक्त निर्णय सांगायचा टीम कसरली संघाने टॉस जिंकला. निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा असेल. 5 षटकांचा मॅच असेल. टॉस जिंकला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम कसराळी संघाने. प्रतिस्पर्धी संघाला करायची आहे बॅटिंग. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी सज्ज असतील धनंजय पाटील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू डीप एंड लव टीम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 81 झाल्यात. 82चा डोंगर उभा करायचा आहे. पण डोंगराळ भागातच असलेलं मैदान आहे त्यामुळे आता त्या गोष्टी खार्डी संघाला माहीत आहेत काय करायचं काय नाही करायचं. जांभूळपाड्यालाही माहीत आहेत. मॅचला सुरुवात
पहिला बॉल वेगवान पद्धतीने आता सरळ पाठीमागे विकेट किपर नागेश पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल आलाय. पहिल्या डावामध्ये बरोबर 9 षटकार हे आपल्याला पाहायला मिळाले होते. पटकाब्यामध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. जयची संधी आणि क्षेत्ररक्षक विजयला निवडलाय. विकेट आलाय. जयवंत बॅक टू डी डगआउट गॉन. जी झाली त्यावेळी अगदी कोणी विचार केला नसेल की अमोलच्या षटकामध्ये सुरुवातीला एक धाव येईल, त्याच्यानंतर 21, 17, 14, 28 या प्रकारे धावसंख्या होणार. पण क्रिकेटचा खेळ आहे या मैदानावरती. जसं मी दुपारच्या सत्राचा उल्लेख केला की दुपारचं सत्र थोडं फ्लाइंग असतं, हवेचा फ्लो असतो, षटकारांच्या आतिषबाजीचं असणारं मैदान आहे. पण तुम्हाला मैदानाच्या मध्ये ज्या पद्धतीनं अजितनं वेल स्पेंड केला होता, विराजनं स्पेंड केला, विजयनं काही काल त्याला साथ दिली, त्या प्रकारची इनिंग साकारायची आहेत. जशी इनिंग त्या बाजूला विराजनं खेळली होती ती इनिंग कोसमाय खर्डी संघाच्या एखाद्या तरी खेळाडूला मैदानाच्या मध्ये दाखवावी लागेल तर तुम्ही या 82 धाव्यांच्या आव्हानापर्यंत जाऊ शकतायत. खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इंटू द गॅपमध्ये चालला, वेगाने चालला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वेगाने निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिड विकेटला चौकार. ठिकाणी होते आणि महेशला निवडत असताना महेशने घेतलाय झेल. चंद्रकांत भोईर अर्थात चंदू बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू चैतन्य यांना आपण सध्या डिझो ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. धावसंख्या 8. पारितोषिक आहेत त्याची देखील चर्चा होणार आहेत. खास करून तेही मी या ठिकाणी जाहीर करेन. जर कोसमाय खर्डी संघ हा मॅच जिंकतोय तर दिनेश इकोवाला यांच्याकडून आधी 3 बॉटल होत्या, पण 3 बॉटल नाही, आता 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते कोसमाय खर्डी संघाला ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. दिनेश इकोवाला यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत. 8 धावा फलकावरती लगवल्यात. 82 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. अमोल भगत एक दर्जेदार खेळाडू आहेत. पहिला बॉल आपण पाहिला तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. बॅट आणि बॉलमधलं हे द्वंद्व युद्ध मैदानाच्या मध्ये अगदी पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये तितीच्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. तिथून मात्र अगदी सुरुवात झाली असं म्हणता येईल. धावसंख्या 8. पुढील बॉल पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीत. वेगवान पद्धतीचे मात्र सातत्याने बॉल हाताळले जात आहेत. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 8. अजून जवळपास 74 धावा मैदानाच्या मध्ये करायच्या आहेत. कठीण नाही आहेत कारण या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये राहुल पाटीलच्या पण इनिंग पाहिली होती, अर्धशतकी खेळली. त्याच्यानंतर धीरज पाटीलला काल पाहिलं जो चंदनसर विभागातील होता, त्यानेही अफलातून बॅटिंग केली होती. त्यावेळेचा बॉल सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलाय. पंचांनी दर्शवलं व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन तिथे मात्र काउंट केली जाईल. एक्स्ट्रा रनने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 9 धावा. 9 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत 2 बॉल हे मैदानाच्या मध्ये फेकून झाल्यात. अजून 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये शिल्लक असेल. मोठे फटके मात्र अद्यावत करावे लागतील. सरासरी मेंटेन करावी लागेल. 82च्या लक्ष्याचा पाठलाग सध्या मैदानाच्या मध्ये केला जातोय. मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. बरोबर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड.
अमोलच्या बॅटमधून अनमोल स्ट्रोक, षटकार 6. अमोल आहेत, परंतु अनमोल ठरायचे आहेत. आज या मैदानावरती चांगली इनिंग पैश करायची आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 15-15. 82च्या लक्षाचा पाठलाग सध्या केला जातोय. पुढचा बॉल पुणे खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज देखील मात्र खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. विराज अगदी जाणतायत कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, त्या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये जाणत असताना आतापर्यंत बॉल फेकला 4. धावसंख्या धावफलकावरती 15. रिक्वायर्ड रन रेट आता थोडा वाढू लागलाय. शॉर्ट बॉल फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नागेशच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6, षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 21 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झाला त्या ओव्हर मधला 5. शेवटचा बॉल निर्णायक बॉल असणार आहेत. पाहूयात कशा प्रकारे सामना करेल अमोल. शेवटचा बॉल, आक्रमण, हल्ला बॉल मैदानाच्या आतमध्ये. अमोल 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 भगतच्या बॅट मधून षटकार 6. थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 27 ला 2 विकेट, 82 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल मध्ये 55 धावा मॅचचं समीकरण आहेत. जसं मी उल्लेख केला की 17ची सरासरी मेंटेन करायची आहेत. 17च्या जवळपास धावा घेतला तर 55 देखील डिफिकल्ट नाही आहेत. जशी मागच्या मॅच मध्ये मी एक गोष्ट म्हटली होती, जांभूलपाडाला 45 करायचं होतं तिथे, आणि धावेंचं आव्हान, 40 धावेचं आव्हान जे विजयनं केलेली बॅटिंग होती त्या फलातून कामगिरी होती. खर्डीनंही एक मॅच मध्ये असं केलंय. असं नाही की त्यांनी नाही केलं. या स्टेजला, या कंडिशनला बऱ्याचशा मॅचेस खेळलेल्या आहेत आणि अमोलकडे तो थोडा अनुभवही आहे. बऱ्याच वर्ष लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी सातत्याने आहेत. त्यामुळे स्ट्रोक सिलेक्शन, पिकअप स्ट्रोक किंवा इतरत्र फटके जे अमोल मैदानाच्या मध्ये सजवतोय ते इम्पॉर्टंट आहेत. पण दुसऱ्या बाजूनं तिथिक्स त्याला कशा प्रकारे साथ देतोय तेही गरजेचं आहे. मंचावरती आदरणीय नितीन माळी साहेब देखील उपस्थित आहेत. सर्व सन्मान्य अतिथी आहेत. आज हा मंच आपण पाहिलं तर संपूर्ण व्यासपीठ अगदी भरलाय, कारण या मंचावरती आपण पाहिलं तर हे सर्व क्रिकेटचे चाहते आहेत. जुनं जाणतं क्रिकेट देखील काही जणांनी खेळलं आहेत. कोसमाय खर्डी संघासाठी यापूर्वी जसं नारायण काकांचा उल्लेख झाला की कोसमाय खर्डी संघाचे कोच म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जात आहेत. आजही उपस्थित आहेत. 18 बॉलमध्ये 55 धावांचं लक्ष असणार आहे. स्ट्राईकला तितिक्स, हा रोल खूप महत्त्वाचा आहे तितिक्सचा. तो कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तेही इम्पॉर्टंट आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस केले जात आहेत. एक वेळ संधी तर आली होती नागेशकडे, परंतु त्याच्या आवाक्यापासून थोडा दूर राहिला होता बॉल. पुढचा मॅच आदर्श फणसपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसराळी या 2 संघांदरम्यान पुढची मॅच काही वेळामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहेत. अजितचा पहिला बॉल स्लाइस करायचा होता, त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फलंदाज तितिक्स बॅक टू दी डगआउट, गॉन. ला 3 विकेट आतापर्यंत पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती तितिक्सची विकेट आल्या आहेत. म्हणून म्हटलं की एका बाजूने अमोल खेळणार, दुसऱ्या बाजूने त्याला रोल कोण अदा करणार मैदानाच्या मध्ये, रोल प्ले कोण करणार. क्रिकेटचा खेळच असा खेळ आहे की एकमेकांना साथ द्यायचे आहेत. साथीदारांना क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. जर साथीदारांना कदापि साथ नाही दिली मग एकटा देखील बॅटर तितका जास्त तो लढू शकत नाहीत. त्यामुळे आता मैदानाच्या मध्ये नव्यानं बॅटर धर्मेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नंबर 5 वरती आलाय. 17 बॉलमध्ये 55 धावांची गरज. पुढील बॉल खाली राहिला पडल्यानंतर थोडा वेगवान जलद गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 16 बॉल 55 धावांची गरज.
मॅचचं समीकरण आपण पाहतायत 80च्या अगदी पलीकडे धावसंख्या गेल्यात. या स्पर्धेतील हायर स्कोरच्या रेसमधली ती धावसंख्या मांडली जात आहेत. शॉर्ट बॉल फटका चांगला खेळलाय आणि बॉल त्या ठिकाणी चाललाय. पंचांचा सिग्नल, धावा प्राप्त होतील. या ठिकाणी दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती मात्र पुढे जाऊन पोहोचेल ती मात्र 29-29. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉलमध्ये रन करायच्या 53-53. पंधरा बॉलमध्ये 53 धावांची गरज. अमोल आतापर्यंत 8 बॉलमध्ये 20. 3 षटकार. स्ट्राईक रेट 250 चा स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. गोलंदाज अजित तयार. पुढील बॉल. अजितचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न त्याने खूप छान केले. कॅच कलेक्ट नाही करू शकला परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. खूप सुंदर प्रयत्न होते. कॅच पर्यंत पोहोचता ते अगदी इम्पॉर्टंट होतं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 31-31. 14 बॉलमध्ये 51 धाव्यांची गरज. हे 2 बॉल अगदी खूप महत्वाचे आहेत. आमचे यशवंतदा डीजे ती आता दाखल होतं. त्यांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा. पुढील बॉल. लोवर फुलटच बॉल होता. मिस केलाय. त्या ठिकाणी बॉलला अपील होते. पंचाने मात्र दात फिटावून लावलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल. 13 बॉलमध्ये 51 धावा. मॅचचं समीकरण. हा बॉल अगदी या मॅचचा निर्णायक बॉल असणार आहे कारण 13 बॉलमध्ये 51 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल सोडून दिलाय. बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल एक्स्ट्रा काउंट केल्या गेल्या. धावसंख्या 32-32. 13 बॉल 50 धावेची गरज आहेत. या चेंडूवरती बरंच काही भवितव्य घडून आहे कारण हा चेंडू गोलंदाजाला चांगला टाकायचा आहे तर बॅटरला एक चांगला स्ट्रोक हा अगदी मैदानाच्या आतमध्ये आता खेळावा लागणार आहेत कारण 13 बॉलमध्ये 50 धावेची गरज असताना शेवटचा बॉल ज्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजर आहेत. स्ट्राईकवरती अमोल भगत. गोलंदाज तयार. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढून खेळण्याचा प्रयत्न केला. धाव घ्यायची आहे त्या ठिकाणी आणि आता आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून विकेट आल्यात. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये पुनरागमन केलंय टीम वाघोबा जामुलपाडा या संघानं. चला 12 बॉलमध्ये 50 धावेचं लक्ष. या मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपलात. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 मध्ये 50. आता सरासरी मेंटेन करायची 25ची. 25च्या सरासरीनं तुम्हाला खेळ आहे तो खेळ मैदानाच्या मध्ये दाखवावा लागेल. धर्मेश यांनी 3 सिक्सर मारले तर जयेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फटका हवेमध्ये कळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल सोडतायत. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी वळाल्यात. दुसरी धाव घेत असताना पंकजला आल्या पावली आता माघारी परतावं लागेल. रन आउटच्या माध्यमातून विकेट डाऊन गॉन.
11 बॉलमध्ये 49 धावेचं लक्ष असणार आहेत. पुढील मॅचसाठी श्रीराम कसराली संघ आपण तयार राहायचं आहे. आदरणीय जयजी माली साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. साहेब आपलं सहर्ष स्वागत. 11-49 सोडून दिला बॉल. बाकी काम पंचांवरती टाकल्यात. पंचाने दर्शवलंय वाईट बॉल. एक्स्ट्रा त्या ठिकाणी काउंट केले जात आहेत. 11 बॉलमध्ये आता 48 धावेची गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी. मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय मात्र उरलेला नाहीत. मोठे फटकेच तुम्हाला मॅचमध्ये जिंकून देऊ शकतात. 11-48 मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर घेतली जात आहेत. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. येणारे चेंडू शेष आहेत 10 चेंडूमध्ये 47 धावा या मॅचचं समीकरण. विराजनं 3 इनिंग केलेली फेस, 4 षटकार शेवटी ठोकलेले त्याने. तिथून मात्र खऱ्या अर्थानं खेळ थोडा बदललात. शेवटच्या 28 धावा त्या ओव्हरमध्ये. पटका कडक खेळलाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या मॅच मध्येही महेंद्रनं बॅटिंग केली. या मॅच मध्ये देखील तो सुरुवात करतोय सिक्सरनं. 6 41 स्ट्राईक वरती पुन्हा महेंद्र. आणखीन एक फटका सजवलाय. बॉल चाललाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. फेकी चांगली झालाय. डायरेक्ट हिट झालाय. अगदी नागेशनं यष्टांवरती तो फेकी केली आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर फलंदाज धर्मेश बॅक टू दी डगआउट गॉन. फोर्टी 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका सजवलाय. महेंद्रची कडक बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत आणि महेंद्रच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. 6 थँक्यू. समीकरण पहा. येणारे बॉल 7 बॉलमध्ये 34 धावेची गरज. हा खेळाडू मैदानाच्या मध्ये इम्पॅक्टफुल पारी आतापर्यंत खेळतोय. आता काही जण म्हणतात की महेंद्र इतक्या लेट का आलाय. थोडा लवकर आला असतं तर आणखीन मजा आली असती. 7 बॉलमध्ये 34 धावेची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील याच खेळाडूनं कोस्माय खर्डी संघाला ती मॅच विनिंग करून दिली होती. आणि आज जर असा काही वेगळा पराक्रम झाला तर भरपूर काही गोष्टीची चर्चा होणार आहे. शेवटचा बॉल. लोवर फुलटच बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे निघून जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न होईल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 49 धावा. 6 गडी बाद. 6 बॉल 33 ची गरज आहे. 33 म्हणजे जवळपास तुम्हाला मोठे फटके 5 मारायचे आहेत. जशा शेवटच्या ओव्हरमध्ये तिथे 28 आल्या होत्या. आता इथे 6 मध्ये 33 करायचे आहेत. पण एक वेळा जांभूलपाड्याच्या अगेन्स्ट पाहिलं होतं. प्रत्येकानं पाहिलं होतं. 6 बॉलमध्ये 35 धावा जांभूलपाडा संघाच्या गोलंदाजानं दिल्या होत्या. आता काही जण आहेत बाबा तेच सांगतायत असं काही होईल का. पण जांभूलपाडा सांगता बाबा असं काही झालं नाही पाहिजे. 6 बॉल 33 ची गरज आहे. 33 करायचे आहेत आणि 33 करण्यासाठी तुम्हाला षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहेत. सिक्सरनंच मैदानाच्या आतमध्ये ही मॅच अगदी तुम्ही फिनिश करू शकतायत. परंतु एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊयात. 6-33.
थँक्यू. म्हणून म्हटलं ना की तिथे किरणचे एक षटक प्रत्येकाला आठवत होतं ते 35 जावेचं. पण आता किरणला नाही घेऊन आले, आता विजयला घेऊन आलेत. कारण किरणना 35 दिल्या होत्या आणि इथे करायच्या आहेत 33. वाढवीच्या अगेन्स्ट तशा धावा झाल्या होत्या. बॅटिंग करताना वाढीव संघानं तो अफलातून परफॉर्मन्स दाखवला होता. 6-33. आज जर असं काही झालं ना मग मजा येईल. पाहूया काय घडणार. विजय परत एक दर्जेदार खेळाडू आहेत, बॅटिंग दर्जेदार त्यांनी केले आहेत. गोलंदाजीमध्ये आता ते कशा प्रकारे प्रभावित करतात ते पाहूया. समोर महेंद्र. पहिला बॉल शॉट होता, थोडा वेगवान पद्धतीचा हाताळण्यात आला. पहिला बॉल मिस केलाय. पहिला बॉल पाठीमागे विकेट किपर स्वप्नील नालू यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 33 ची गरज. ओ फटका खेळलाय. महेंद्रच्या बॅटमधून स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, सिक्सर. थँक्यू. म्हणून म्हटलं की ह्या खेळाडूचा नंबर थोडा पुढे असणं गरजेचं होतं. महेंद्रचा तो थोडा पाठीमागे ठेवला होता आणि कदापि आतापर्यंत तो निर्णय कुठेतरी थोडा कमी पडला असंच दिसतंय कुसमाय खर्डी संघासाठी. विजयचा बॉल पुन्हा तर स्लोवर पण बॉल टाकलाय. त्या ठिकाणी गतीमध्ये परिवर्तन, धीम्या गतीने बॉल टाकले जात आहेत. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 बॉल नंतर 55 80च्या अगदी वरती धावसंख्या जिथे गेली तिथे कुठेतरी थोडंसं प्लॅनिंग चेंजेस झाल्यात. 3 मध्ये 27. 3-27 हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. झेल त्या ठिकाणी महेशच्या हातामधून सुटलाय. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त होताना पाहायला मिळेल. 2 बॉलमध्ये 26 ची गरज. आता पुढील मॅच होईल आदर्श फणसपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीराम कसराळी या 2 टीम दरम्यान एक बिग फाईट. पुढची मॅच अगदी पाहायला विसरू नका, तोही महत्वाचा मॅच रंगेल. शॉर्ट बॉलचा मारा केला जातोय. त्या ठिकाणी विकेटला बॅटला लागलाय, स्पर्श झालाय. अगदी एबीने सांगितलंय. एबी बॅक टू डगआउट गॉन. शेवटचा बॉल आहे, परंतु दिवसभरातून एक बॉल तरी महादेव यांना खेळण्यासाठी मिळालेला आहे. हे इम्पॉर्टंट आहे. लास्ट बॉल. ओहो, बॅटर इतकी वेगाने फिरवली होती की बॉल डायरेक्ट बाहेरच गेला असता. आणि हा सामना जो आहे तो सामना मात्र मैदानाच्या मध्ये जिंकलाय टीम वाघोबा जांभूलपाडा संघानं. हा सामना आपल्या नावी केलेला आहे, त्याबद्दल आपण त्यांचं अभिनंदन करूयात. खर्डी संघाला विनंती आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये जायचं. जांभूलपाडा रणजित एका लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर या. विनंती असेल का स्पर्धेच्या माध्यमातून काही नियमावली आहेत ते आपल्याला फॉलो करणं गरजेचं आहे. चेक करणं गरजेचं असेल. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर आम्हाला दर्शवणार आहेत. वन अँड ओनली मिस्टर विराज ठरतात त्या मॅच हिरो. 37 धावेची इनिंग